रुपये किलो भंगार नक्की नाहीये, मग कमीत कमी 7-8 रुपये किलो आहे. 12 रुपये दिले. 12,896. तुला एकच चान्स. आपण आहे ना प्रत्येक वेळेला स्वतःला मोठं समजत असतो आणि आपल्याला वाटतं की प्रत्येक काम मी मोठा आहे ना तर मीच करू शकतो, लहान पोरं काय करू शकत नाहीत, त्यांचं काय उपयोग नसतो. पण आता मला सांग, ही सगळी मेहनत मी तुमच्या समोर ठेवणार आहे, एकट्याने करणार नाहीये, मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि करायचा आज थोडासा वेळ होता, वेळ नाही मूड होता, मूड वेळ नाही, झुरळ झाले बारीक बारीक. नमस्कार, वेलकम टू द न्यू डे आणि नवीन वर्षाच्या पण आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बघू शकता ईश्वरी आहे, प्राजक्ता आहे आणि मी पण आहे. नाकाला मास्क आहे. आज आहे तारीख 1 जानेवारी 2025. वाजलेले आहेत सकाळचे 9:15. खरं तर नवीन वर्ष कसं साजरं करायचं मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. काल प्राजक्ताने मला 31st साठी माझ्या मित्रांसोबत सेलिब्रेट करण्यासाठी पाठवलं नाही आणि आज तिने फार मोठा घाट घातलेला आहे. तिने सांगितलंय की सकाळ सकाळी आपल्याला नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या घराची साफसफाई करायची. असं का? कारण घरात झुरळ झालेली आहे, त्यामुळे पेस्ट कंट्रोल करायचं आहे. पेस्ट कंट्रोल करायचं, घरात झुरळ झालेत, पण हाच मुहूर्त असावा का, निवडलाय का, याच्यावर सकाळपासून आमचं खरं तर डिबेट झालं. सकाळी 7:30 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत. आणि फायनली असा डिसिजन झाला की भाई ये काम कर डालते हैं, नया दिन है, नया साल है, नया मुहूर्त है, अच्छा टाइम है, तर साफसफाई करून घेऊया. ईश्वरी पण मदत करते बघा, वर चढलेली आहे टेबलवरती आणि बघूया. सो प्राजक्ता, स्टार्ट ऑफ द डे काय करायचं आहे आता आपल्याला? वरचं पहिलं काढायचंय. ओके, हे आपण वरती कंपार्टमेंट आहे तू इथे उभा ते राहा, साफ मी करूया. वरती चढते. आणि खरंच एका छोट्याशा घरामध्ये किती चांगल्या पद्धतीने राहता येतं हे प्राजक्ताकडून शिकायला पाहिजे. आणि या घराची जी संपूर्ण डिझाईन आयडिया इज डन बाय हर. तर हे इतकं सगळं सामान आपण वर ठेवलेलं आहे, तर हे पहिलं सगळं साफ करून घेऊया, खाली काढूया. आणि ईश्वरीला प्रत्येक वेळेला एक्साइटमेंट असते खूपच, जर का काही आता चढायची नाही गरज. अरे बाट साफ करते मी. अगं थांब, आधी सामान काढल्याशिवाय कुठे चढणार आहेस? बरोबर, तू जरा थांब, ते वर ठीक चढून आहे. सामान पहिलं आपण हे वरती जे आहे ना, वरती जे सगळं कबाडी आहे ते खाली काढूया. आणि प्राजक्ताचं ही काय काय कबाडी ठेवली ती पण बघूया. आणि माऊची बुक्स वगैरे आहेत ना प्ले ग्रुपची, ते काढून टाकायचे. तो मोठा जड बॉक्स आहे, तो तेव्हा ठेवलेला होता, तो काढून टाकायचा. ओके ओके, ठीक आहे. वो सब कर डालते हैं. आणि चलो थोडं थोडं वेळाने आपण हे व्हिडिओ घेणार आहोत, कारण जर का फक्त व्हिडिओज घेत बसतो तर तुमची एंटरटेनमेंट होईल, मला बाकी शिव्या पडतील. तसं नाही व्हायला पाहिजे. नवीन वर्ष आहे, जास्त दिवस काढायचा नाहीये, त्यामध्ये 2 तासात काम आवरायचं. आलो मी, थांब. थोडं सगळं सामान खाली काढलं, साफसफाई करायची, पुसून घ्यायचं. आणि आमची ईश्वरी बघा बघा किती किती सगळं मोकळं झालाय. सगळा पॅसेज ऑल ओव्हर इज एम्प्टी अँड फ्री. आता हे सगळं आपण साफ करून घेऊया, चकाचक करून घेऊया, जेणेकरून मग आपल्याला बरं वाटेल. आणि सगळे सामान किती सामान आहे की तुम्हाला असं वाटू शकतं की सामान हे शिफ्ट करतात की काय दुसऱ्या वगैरे घरामध्ये, है ना प्राजक्ता? इतकं सगळं कबाडी नाही म्हणू शकत, जे उपयोगाचंच आहे. रुटीन मध्ये आपण मुंबईला राहतो आणि खूप सारे आपल्याला लागणाऱ्या पण कधीतरी लागणाऱ्या गोष्टी. हा, आणि हे घ्या ईश्वरी आता इकडून बघा क्लिनिंग करते, सगळं साफसफाई प्रॉपर करा. घाई नको. मास्क लाव, मी पण मास्क लावतो. प्रॉपर मास्क लाव बाळा, एकतर मग सर्दी वगैरे होऊ शकतं आपल्याला त्याच्यामुळे. आणि हे सगळं सामान आहे ना, हे सगळं मटेरियल कधी न लागणारं कधी लागणारं असं असल्यामुळे मग ते सगळं प्राजक्ताने वर अरेंज करून ठेवलं आहे. जर का कधी लागलं तर ते काढायचं बाहेर, आणि नाही लागलं तर ते वरतीच राहतं. पण वर्षातून एकदा साफसफाई करायची. आज थोडासा वेळ होता, वेळ नाही मूड होता, मूड वेळ नाही, झुरळ झाले बारीक बारीक, त्यामुळे पेस्ट कंट्रोल. किती धूळ दिसते बघ. प्लीज वेअर द मास्क. प्रत्येकाने खूप धूळ दिसते इथे बघ, याच्यामध्ये खूप धूळ आहे, असं कळणार नाही, इथे दिसू शकतं याच्यामध्ये. कळलं? तर आता हे सगळं क्लीन करून घेतो. काय काय आहे काय काय नाही ते बघूया. ईश्वरी पूर्ण प्रॉपर व्यवस्थित घे. हे बघ, या कोपऱ्यातून घे म्हणून, या कोपऱ्यातून घे, वरची हे बघ इथे या सिलिंगला घे, असं सगळं प्रॉपर क्लीन कर. या सिलिंगला इथे प्रॉपर एक साइडने. हा, मी इकडून करायचं तर मी करतो.
आपण आहे ना प्रत्येक वेळेला स्वतःला मोठं समजत असतो आणि आपल्याला वाटतं की प्रत्येक काम मी मोठा आहे ना तर मीच करू शकतो, लहान पोरं काय करू शकत नाहीत, त्यांचं काय उपयोग नसतो. पण आता मला सांगा, हे एवढ्याशा जागेमध्ये मोठ्या माणसाला जाणं शक्य आहे का? नाही. ती ईश्वरी गेली आमची. तर जरी लहान असेल एखादा तरी पण रिस्पेक्ट हा झालाच पाहिजे प्रत्येकाचा, आहे की नाही. आता हे बस डेटॉल तेवढं राहू घातलंय. दे, तेवढं राहू दे, धूळ येईल त्याला. डेटॉल घातलंय आणि दिलंय. ओके, सो अशा प्रकारे एकदम क्लिनिक टकाटक 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 पटापट पटापट चालू आहे. 10 वाजता सुरू केलं. टँग 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 टँग. थोडं 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 त्यांचं काम चालू आहे, थोडं थोडं. बाबा हो, खूप आठवतंय, खूप आठवतंय. आणि हे बघा, हा ईश्वरीने लहानपणीच्या आठवणी तिच्या या बॉक्समध्ये आम्ही जपून ठेवल्यात. हे दुधाचे खूप कपडे त्याचे म्हणजे लहानपणीचे, पण हा ती खूप वेळा घालायची, हा दुधाचे कपडे. फोटो पण आहे. आवडायचं का मला ते? आवडायचं. त्याच्यानंतर अजून दाखवतो, हा एक छोटूसा ड्रेस, छोटूसा एकदम कळ. ह्याच्यावरचे पण खूप सारे फोटो व्हिडिओज आहेत बाई, लहानपणीचे. मी आता सगळं उचकून बसले. त्याच्यानंतर ईश्वरीच्या मिल्कच्या बॉटल, याच बॉटलनी आमच्या ईश्वरीने दूध प्यायलं. ह्या 2 बॉटल आम्ही आठवणीने जपून अजून ठेवल्या. पण होते, आता टाकून दिल्या. पण ह्या 2 आठवणीने या ठेवल्याच पहिल्या आहेत जपून. सगळ्या. असं तेव्हा ह्या तू सगळ्या बाटलीने आठवणी दूध प्यायला लागलीस सगळं तिने तेव्हाच्या. उचकडून टाकलंय सगळं. मम्मा हे खूप छान छान जॅकेट आहे जॅकेट होतं, तेव्हाचं. एवढंसं jacket. खूप छोटं बाळ असतानाचे सगळे कपडे ईश्वरीचे ठेवलेत आपण. ओके, निभाचं होतं. पण केवढंसं आहे. मस्त. अशा प्रकारे वाजलेले आहेत 11, 1 तास झालाय, तरी पण हा सगळा पसारा. पसारा तसाच आहे. हे बघ आई हा, काय गं? हे बघ. माहितीये बाळा ते सगळे. आठवत हा होय. कुठे घातलं होतं? होय. लोथ पाईप नाही रे बाबा. प्रॉब्लेम आहे. ओके ओके, डन. ऑलमोस्ट वर्क इज डन. पंखी पण साफ करून झाले, ते वरचे पण पुसा. वरचं पण सगळं ओके ओके करून टाकतो टाका. चला तर मग थोडासा भंगार काढलाय. भंगार किती येतोय बघूया. किती रुपये येतील प्राजक्ता? पुठ्ठा आहे, 30-40 रुपये येते. पुठ्ठा आहे आणि थोडासा प्लास्टिक आहे. या सगळ्याचा भंगार किती येतोय बघूया. या बाजूला प्राजक्ताची भांडी कुंडी चालू आहेत आणि तोपर्यंत आपण भंगार देऊन येऊया. आता भंगारवाला आहे की नाही जागेवर ते पण माहिती नाही, पण बघूया. असेल तर 30-40 रुपयाचा माल मिळून जाईल आपल्याला. तर बघा, ईश्वरी काहीतरी करते, भंगार जमवते. ए भंगारवाली, भंगारवाली, भंगार. असं नको टाकू, एक टाक. हां, असं नको टाकू, एकत्र दे. भाई, आम्ही कबाडीवाल्याकडे आलोय आणि कबाडीवालाच नाही आहे. आता काय करणार ईश्वरी? आता काय करायचं? हां, ठेवून जाऊया का? नाही. घेऊन जाऊया, घेऊन जाऊया ना. नाही. मग पैसे घेऊन जाऊया. ओके, ठीक आहे. आता तुम्ही बघितलंय ही माझे. कबाडी मध्ये जाऊन 12 किलो मटेरियल होतं, पुस्तकं होती करून आले. आणि अजून काय काय होतं. किती रुपये असतील प्राजक्ता? कॅन यू गेस अबाउट इट? चल, तुला क्वांटिटी पण सांगितली मी, 12 किलो म्हणून. सांग. 100, 120, 140 च्या आसपास आहे. अगं, 5. 100, 120, 140. मग नक्की किती? हो? हा. म्हणजे नक्की किती? बाबा 12. 1 रुपये किलो भंगार नक्की नाहीये. मग कमीत कमी 7-8 रुपये किलो आहे. हा. 12 रुपये दिले. 12-8 96. तुला एकच चान्स एक्झॅक्टली सांग किती असेल. 100-120 च्या आसपास. 100 आणि वरचे जर असतील तर आमचे आणि कमी असतील तर मी तुला टाकणार पैसे त्याच्यामध्ये. ओके, माझा तुम्हाला प्रश्न आहे की याच्यामध्ये 12 किलो कबाडी होती म्हणजे काय, पुठ्ठे बिठ्ठे असं सगळं काय काय होतं, त्याचे किती रुपये झाले असतील प्लीज कमेंट. नाहीतर मी तुम्हाला सांगतो 12 रुपये किलो आणि 1 किलोला 12 रुपये याप्रमाणे आमच्याकडे हिशोब आहे. तर 12 किलो होतं, 144 रुपये झाले आणि भाई 150 रुपये दिले. बहुत बड़ा मुनाफा हो गया. ये देखो 150 रुपीज. आणि ईश्वरी घेऊन पळालेली आहे. हॅपी हॅपी हॅपी. आणि तुम्हाला सांगतो आजचा दिवस हा एकदम मस्त होता, कारण आराम केला, काम केलं. काम असं होतं की प्राजक्ताने मला नाही पैसे दिले तर मी कशाला हे करू? ते तिला तिची पुस्तकं होती, तिची पुस्तकं जवळपास 10 किलो. अरे पण तिची पुस्तकं घेतलेली 7,000 7 ते 8 हजाराची पुस्तकं फक्त 100 रुपयाला हा. गेलेली आहेत. कबाड खाण्यामध्ये काय करायचं सांगा.
सो आजचा दिवस एकदम छान होता, मस्त होता, एन्जॉईंग होता. प्राजक्ताला कामाची मदत केली. आफ्टर ऑल सगळ्या रिझोल्युशनची वाट लागलेली आहे. जे ठरवलं ते केलं नाही आणि जे नाही ठरवलं ते केलं. अक्षरशः माणसाच्या आयुष्यामध्ये असंच घडत असतं. काय बोल प्राजक्ता, काय बोलतेस? हा, तुम कुछ भी बोलो, कैसा भी बोलो, होता तो वही है जो होना होता है. असंच झालं खरं तर. जो खुदा चाहता है. सकाळी काय केलं तुम्हाला माहितीये, दिवसभर 2, 2:30 नाही 3 वाजले सगळं आटपायला, हे सगळं घर साफसफाई केली. त्याच्यात एक बरं वाटतंय की काय बरं वाटतंय माहितीये, ठीक आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी तरी घरातलं साफसफाई झाली, एक चांगला शकून आहे, शुभ शकून आहे. चलो फिर काम पे लगते है ना. जे काय आपण आपल्या मनातल्या इच्छा असतील त्या अशाच पूर्ण होणार नाहीत, पूर्ण करण्याच्या मागे लागू. पूर्ण करण्याच्या मागे लागलं पाहिजे, तरच त्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. त्याच्यासाठी काम करावं लागेल, वेळ द्यावा लागेल. ह्या बाबूकडनं काहीतरी शिकूया. आणि वर्षाचा जो दिवस आहे, प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा आहे. आपण खूप मेहनत करूया आणि ही सगळी मेहनत मी तुमच्या समोर ठेवणार आहे, एकट्याने करणार नाहीये, मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि बघूया कसं कसं काय काय होतंय. आणि हा एक आहे, दिस बाबू इज कंटिन्युअसली वर्किंग. मी मुद्दाम हा मी नागपूरवरून आणलेला आहे, हा किचन मध्ये ठेवला आहे, कारण जेव्हा आम्ही कधी घरी नसतो त्यावेळेला प्राजक्ताला एक सोबत व्हायला पाहिजे म्हणून हा बाबू इथे ठेवलेला आहे. ही विल बी कंटिन्युअसली वर्किंग आणि ही एक आपल्याला प्रेरणा असू शकते. बरोबर प्राजक्ता? ओके, थँक्यू व्हेरी मच. बाय द वे, इकडे प्राजक्ताचं जेवण तर होत राहील. दुसऱ्या बाजूला हा व्हिडिओ मी एंड करतोय. हा सगळा घाट तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करायला अजिबात विसरू नका. आपण चॅनलवरती नवीन असाल तर काय करायला लागेल, सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा आणि भेटूया अशाच एखाद्या फॅमिली एक्साइटिंग व्हिडिओ मध्ये. त्यापूर्वी सांगतोय की जे नागपूरला गेलो होतो, नागपूरमध्ये जी काही धमाल मस्ती केली ती अजून तुमच्या पुढे येणं बाकी आहे. सो प्लीज स्टे ट्यून. बाय बाय. थँक्यू. काहीतरी प्रोजेक्ट पाडलेला आहे आणि बाय 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 बाय.